झोपायचं तर होऊन गेलं. काय काय लोक पैशाच्या मागे एवढे लागले की जीवन जगायचंच विसरून गेले. पैसा करता करता मेले. पैसा किती कमावा याचंही संतज्ञान आपल्या धार्मिक क्षेत्रात ज्ञान. आपल्या मूलभूत गरजा भागवणारा पैसा माणसाला कमीला पाहिजे. पण हा पैसा कमवून हा पैसा चांगल्या मार्गाला खर्च करता आला पाहिजे. पण पैसा चांगल्या मार्गाने कमीला पाहिजे. चांगला मार्ग म्हणजे शासन मान्य मार्ग, ज्याला नंबर 2 म्हणतो, तो मार्ग इथं चालत नाही. शासन मान्य मार्गाने पैसा कमवायचा. शासन मान्य मार्गाने कमिलेल्या पैशाची माणसं शांतपणे झोपतात. नंबर 2च्या पैशानं कमिलेली माणसं त्यांना झोपीची गोळीच घ्यावी लागते. रात्री 2 वाजता तुटून बसते आणि त्याला टेन्शन. मला सांगा 7 वेळेत एकावर तर ईडीची झाड पडेल का? नाहीच पडू शकत. कारण तेवढं हरामी केलीच नाही कोणी गावात. ईडीचं टेन्शन आम्हाला नाही आहे. असं कोणाला तुम्ही कशाला टेन्शन घेता? पण ईडी इन्कम टॅक्स हे ते झोपत त्यांना येत नाही. चांगल्या मार्गानं पैसा जमा करा जर तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल, चांगल्या आनंदानं. आणि आम्ही सगळे चांगल्या मार्गाने पैसा कमी माणसं टाळ्या वाजा आपल्यासाठी. आपण भाजपान आहेत. आपल्या हरामचा पैसा नाही. लोकांवर जळू नका. आपले जो हरामचे पैसे नाही ते टेन्शन मध्ये आहेत. असे नाही मित्र माझी त्यांची नाव सांगणार नाही तुम्हाला. झोपीच्याच गोळ्या घेतात ते. शपथ माझी शपथ घेऊन सांगतो. 1,00,000-2 लाखाची गादी आहे पण रुपयाची झोप नाही. काय चाटायचं का त्यांच्या पैशाला? चांगल्या मार्गाने पैसा जमा करा, पण हा पैसा चांगल्या मार्गाला खर्च सुद्धा करा. नाहीतर तुमच्यावर पैसे आहेत आणि तुम्ही आजारी पडलेत आणि दवाखान्यात जात नाही का तर पैसे खर्च करून चाटायचं का तुझ्या पैशाला? तुमचं घर बोकांडीवर बसायची वेळ आली आणि त्याची डागडुजी करणार. करायचं काय तुमच्या पैशाचं? तुमच्या जवळ पैसे तर पोराला शिकित नाही, चाटायचं का तुमच्या पैशाला? तुमचे पैसे गावाच्या चांगल्या कामाला उपयोग येत नाहीत, चाटायचं का तुमच्या पैशाला? आपण करी आपण खाय स्वतःच्या कमाईचं. तुकाराम महाराज म्हणतात जो माणूस स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या घाम गाळून पैसे कमवून खातो त्याची मी पाय वंदितो. तुकाराम महाराज आम्ही सगळे स्वतःच्या कष्टाने खाणारे माणसं आहेत. म्हणजे तुकाराम महाराजाच्या व्याख्येत आम्ही बोलू शकतो. म्हणून तुकाराम महाराज आम्हाला जर प्रपंच मिळवायचा असेल, आम्हाला जर वैराग्य प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल हे पहिल्या चरणामध्ये तुम्हाला सांगतो. जोडोनी आधान
उजव्या हाताला देवाचा डाव्या हाताला पताना लागला पाहिजे, त्याला म्हणायचं खर्च करणं. आम्ही तर वाटीवर तेल शेजारच्या बाईला देतो, वर्षभर सांगतो वाटीवर तेल देतो, दुसऱ्या दिवशी परत दिलं ना तरी बाबा का. या गौतम ऋषीच्या या अखंड हरिनाम सप्ताहाला आणि विकास होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. याला म्हणायचं चांगल्या मार्गाला पैसा खर्च करणं. त्यातून काहीतरी हा ज्ञान यज्ञ, कीर्तन ज्ञान यज्ञ हा तेव्हाच ठेवणं. हे भागवत कथा असेल, पारायण असेल, हे मंडप असेल किंवा काही आमचा खर्च असेल, हा खर्च करायचा कुठं. या पैशातून हा खर्च होतो, यातून प्रबोधन होतं, यातून धार्मिक भावना वाढते, यातून मार्ग सापडतो. म्हणून चांगल्या मार्गाला पैसा खर्च करण्याचा प्रयत्न या गावकऱ्यांनी केला. गावकऱ्याचं मी जाहीर अभिनंदन करतो. पैसा कुठं खर्चावा याची आम्हाला अक्कल आली पाहिजे आणि ती आपल्याला आलेली आहे. नंबर 2, तुम्हाला जर या जीवनामध्ये आनंदी जीवन जगायचंय तर काय करावं लागेल. तुम्हाला या जीवनात जर प्रगती करायची असेल, माणसाचा सगळ्यात जास्त धडपडा सुखासाठी. कशासाठी आपली धडपड आहे? सुखासाठी. म्हणतात ना सुख किती आहे, जवळ एवढं, आणि दुःख केवढं, परत एवढं. सगळ्याला मान्य, मग कांता कशाला. आणि तुम्हाला एक सांगू का, पैशाचा आणि सुखाचा काडीचा संबंध नाही. हे नीट ऐकून घ्या. पैशाचा आणि सुखाचा काडीचा संबंध नाही. पैशाला तुम्ही चैन कराल, ऐश कराल, गाड्या घ्याल, सोनं घ्याल, चांदी घ्याल, सुख नाही. छत्रपती संभाजीनगरला एक महिला मंडळ आहे. त्या महिला मंडळ एक करोडपती बाई आहेत. बारक्या चिल्लर बाईला एंट्रीच नाही. आणि त्या महिलांनी मला एकदा कार्यक्रमाला बोलवलं. आता मला काय बोललं मला माहित नाही. एक एक बाई 50-50 लाखाची गाडी घेऊन आली, अर्धा किलो सोनं गळ्यात वाकत वाकतच कार्यक्रमाला. आणि मी सहज बोलता बोलता मला काय विचारलं मला माहित नाही. म्हणलं तुमच्या सुखी कोण कोण आहे. मला वाटलं करोडपतीच्या बाई काय 2-2 हातवरी करतात, एका बाईचा हातवरी नाही. मला त्या अटॅक मारता मारता वाचलो. एका बाईचा हातवरी नाही, मला धक्काच वाचला. म्हणलं तुम्ही करोडपतीच्या बायका आहेत. अरे आमचा जो पैसे ना आमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही करोडपतीच्या बायका आहेत, तुमचा एकीचा हातवरी का होत नाही. म्हणले आमचं नशीब. पैशाचा आणि सुखाचा काडीचा संबंध नाही. सुख मिळायचं असेल तर तुम्हाला इथे परमार्थात बसावंच लागेल. ते बी सगळं विसरू. आता इथे येऊन बघा तुम्ही ताटे बसला, मी अमुक आहे तमुक आहे. अरे मी आल्यावर ताटायचंच आपल्याला. इथं कशाला ताटतो. काय सगळं मंडपाच्या बाहेर सोडायचं. आणि काही हरिनाम घ्यायचं गुत्त आम्ही घेतलंय का एवढे. बरं मला तर पाकिट बी नाही मारत. गावचा कार्यक्रम तुम्हाला पाकिटवाली. आपण इथं आलोय सगळं विसरण्यासाठी, सुख दुःख त्याच्या बाहेर जाण्यासाठी. म्हणून सर्वजण देवाचं नाव घ्यायची लाज का वाटावी. माझा प्रश्न आहे तुम्हाला. माझा प्रश्न आहे. चोखा महाराज, अरे वारकरी संप्रदायाला सर्व धर्म 18 पगड जातीच्या लोकांना संत पदापर्यंत जाण्याचा अधिकार मिळाला. दलित समाजाचे विदर्भातले चोखा मेळा एसीचं काम सुरू असताना वेळ ढासळली आणि त्याच्या खाली ते गाडले गेले मंगळवेढ्याला. सांगा चोखा मेळाची समाधी कुठे. बोला ना. संत चोखा मेळाची समाधी करोडो वारकऱ्याच्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारात आहे. गेल्यानंतर आधी चोखोबाचं दर्शन, मग संत नामदेवाच्या पायरीचं दर्शन, मग तुकोबाच्या पादुकाचं दर्शन आणि मग विठ्ठलाचं दर्शन. अरे वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलापेक्षा भक्ताला आणि संताला मान आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. विठ्ठल